पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार नाहीत। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती। एक्साइज ड्युटी 2 रुपयांनी वाढल्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याचा सुरू होती चर्चा। मुंबईमधील रखडलेली रस्त्याची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या सूचना। उपनगरातील वांद्रे पश्चिम, खार पश्चिम इथल्या रस्ते कामाची शेलार यांच्याकडून पाहणी। पुण्यातील आळेफाट्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। धाराशिवमध्ये वन विभागाने लावलेली 20,000 वृक्ष वगळण्याच्या मार्गावर 15 दिवसांपासून झाडांना पाणी नाही। धाराशिव बार्शी रोडच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली, पाणी पुरवठा खंडित। गोंदिया जिल्ह्यामध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी साकारले भित्तिचित्र। चित्राच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश। देवरी नगर पंचायतीच्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। शिर्डीच्या साई मंदिरातील 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता। काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सांगता। लाखो साई भक्तांची साई दरबारी हजेरी। नागपूरच्या मोठ्या ताजबाग परिसरामध्ये कूलरच्या कारखान्याला भीषण आग। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। जिल्हा परिषदेला मिळाल्या एसी शववाहिका। पुण्यामध्ये धुळखात पडलेल्या शववाहिका आता सांगलीकरांच्या कामी येणार। पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं लोकार्पण। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये धुळे शहरातील तापमान 40शी पार। धुळ्यामध्ये 42°C तापमानाची नोंद। नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून करण्यात आलं आवाहन। धाराशिवमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये तरुणांचे अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघांची विशेष काळजी। वाढत्या तापमानामुळे 12 वाघांसाठी कूलरद्वारे थंड हवेची व्यवस्था। वाशिमच्या मानोरा शहरामधून वाहणारी अरुणावती नदी सध्या कोरडी ठाक। गुरांना पाणी पिण्यासाठी मिळत नसल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक हैराण।